जेव्हापासून पौष महिना सुरू झाला ना तेव्हापासून थंडी एवढी प्रचंड वाढली ना, आमच्याकडे भरपूर थंडी पडते. समोर पॉली हाऊस आणि शेजारी बांधकाम चालू होते, सारखं पाणी मारत असतात, त्यामुळे दिवसभर घरात आहे ना इतकी थंडी वाजते. तर 3-3:30 वाजले होते आणि मला आता इथं शंकरपाळी बनवायची होती, कारण आयुषला सोबत द्यायची होती. कारण आता एवढ्या वेळा तो आला गेला पुण्याला, रूमवर गेल्यापासून मी त्याला सगळं विकतच देत होते, काहीच घरी बनवलेलं देत नव्हते, कारण वेळच नव्हता बनवायला. म्हटलं आज आवर्जून वेळ काढला आणि त्याच्यासाठी इथं मी शंकरपाळी बनवायला घेतली. 3-3:30च्या दरम्यान बघा, मस्त या खिडकीतून आहे ना मस्त ऊन येतं आतमध्ये, त्याच्यामुळे उन्हात काम करायला बरं वाटतं. नाही तर दिवसभर माझ्या अंगात स्वेटर असते, एवढी थंडी वाजते. तर 1 किलोची शंकरपाळी बनवली मी त्याला सोबत देण्यासाठी. आणि आज तो जाणार होता संध्याकाळी, आज पहिल्यांदाच मी त्याला संध्याकाळी बसून देणार होते, कारण ना सकाळी एवढी थंडी पडते आणि बसमध्ये पण भरपूर थंडी वाजते. 1-1.5 तासाचा प्रवास आणि मग नको असं वाटतं सर्दी वगैरे व्हायला, म्हणून त्याला म्हटलं संध्याकाळी जेवण वगैरे कर आणि निवांत रूमवर जा, म्हणजे सकाळी तू रात्रभर आराम, आणि सकाळी 7ला जरी उठला तरी तुझा 8-8:30ला क्लासला जाणं होईल. त्यामुळं मग इथं माझं स्वयंपाक बनवणं चालू आहे. त्याच्यासाठी मस्त नॉनव्हेजची भाजी बनवली आणि आता स्वयंपाक चालू आहे. तेच माझे मिस्टर गावाला गेले होते, सकाळी डबा घेऊन गेले होते गावाला, तर गाडी तिथंच लावून ऑफिसला गेले. मग तिकडूनच आले होते गाडी घेऊन, येण्यासाठी तिकडूनच आले. मग व्हिडिओ कॉल केला, त्यांना सगळेच व्हिडिओ कॉलवर बोलत होते. आयुषला जायचं होतं म्हणून पण फोन आला होता, आणि काय चालले काय नाही म्हणून पण फोन, म्हणजे बोलणं चालू होतं. बरं मी थोडंसंच बोलले, कारण माझं भाकरी बनवायच्या बाकी होत्या थोड्याशा, तर भाकरी वगैरे झाल्या, भात पण झाला होता. आयुषने तर जेवण केलं आणि मस्त निवांत मोबाईल बघत बसला होता. आता माझे मिस्टर आले होते आणि इथं जेवण चालू होतं त्यांचं, तोपर्यंत बघा मी त्याला म्हणत होते काय बघतोय मोबाईलमध्ये, दाखव, तर तो मला इथं दाखवत होता. त्याची बॅग वगैरे पॅक करून दिली. आणि खरंच लेकरू आलं ना घर भरल्यासारखं वाटतं, पण तो गेल्यानंतर परत आमचं त्रिकोणी कुटुंब तयार होतं तिघांचंच. म्हणजे एवढी शांतता असते, दोघं असले की दोघांची मस्ती भांडणं हे चालूच असतं, त्यामुळे जरा घराला घर पण येतं. खरंच ते सगळं मी खूप मिस करते. आणि 4 दिवस होता, यावेळेस जास्त होता पुण्याला गेल्यापासून, त्यामुळं यावेळेस जाताना थोडंसं वाईट वाटत होतं, पण त्याच्यासमोर कमी असं दाखवलं नाही की मला आता करमणार नाही म्हणून, कारण त्याला असं हसत निरोप द्यायचा असतो मला म्हणून. चला मग बाय.